गंगाखेड शहरातील गजबजलेल्या यज्ञभूमी परिसरात चोरट्यांनी एक घर फोडून घरातील मौल्यवान दागिने आणि नगदी पळवल्याची घटना घडली असून या घटनेमध्ये 10,50,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। यासोबतच घरातील शेतीचे कागदपत्र, जन्माचे दाखले आणि आधार कार्ड देखील चोरट्यांनी पळवले आहेत। विशेष म्हणजे त्याच परिसरातील अन्य 2 घरं फोडण्याचा देखील प्रयत्न चोरट्यांनी केला आहे। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मागील काही दिवसापासून गंगाखेड शहरामध्ये चोरीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। पोलिसांसमोर या चोरीचा तपास लावण्याचे आव्हान उभा राहिले आहे। नाव काय? नंदा सतीश चांडे, राहणार संतोषी माता मंदिर, पुणे। सध्या यज्ञभूमी गंगाखेडला राहतात। बरं, काय झालं या ठिकाणी? रात्री चोरी झाली। चोरी झाली या दरम्यान तुम्ही घरीच होतात का कुठं होतात? नाही, गावी गेला होता। 4-5 दिवसासाठी गावी गेला होता। काय चोरीला गेलेलं आहे? आमची बांगड्या गेल्या आणि गळ्यातलं शॉर्टगन गेले किती होतं ते? आणि डॉक्युमेंट्स गेलेले आहेत। कागदपत्र पण गेले का? हां, डॉक्युमेंट्स, मुलांची बर्थ सर्टिफिकेट गेले आहेत आणि शेतीची खरेदी केली गेली आहे। एकूण सोन्याचा ऐवज किती होता एकूण? 5 तोळ्याच्या बांगड्या होत्या, 1.25 तोळ्याची एक होती, आणखी 1.5 तोळ्याचं मिनी गंटल होतं। आणि शेतीचे कोणते डॉक्युमेंट होते? शेतीचे आम्ही इथं खातगाव पाटीला खरेदी केली होती, म्हणजे शेती घेतली होती त्याची गेली। बरं, काय या ठिकाणी पोलिसांनी भेट वगैरे दिली का या ठिकाणी? हां, दिली। तुम्ही पोलीस स्टेशनला काही गुन्हा दाखल वगैरे काही हां, केला गुन्हा का? दाखल केला, सकाळी 8 वाजता। काय सांगितलं पोलिसांनी तुम्हाला? त्यांनी सांगितलं आम्हाला की तपास करून देतात, म्हणजे बरं, सांगतात पुढची प्रोसिजर। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड।